आता कुठं उन्हाळा सुरू झालाय, मात्र आतापासूनच पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। अनेक गावांमध्ये डोक्यावर हंडे कळशा घेऊन वाट तुडवणारे लोक दिसू लागलेत। तर दुसरीकडे अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणीपट्टी भरूनही नळाला पाणीच येत नाहीये, त्यामुळे लोकांना पैसे मोजून पाणी विकत घ्यावं लागतंय। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पैशांवर पाणी, हे कसले दिवस आले। टँकर कधी येणार, लोकांचे डोळे रस्त्याकडे। आताच वणवण, उन्हाळा कसा निघणार। गावात टँकर आला रे आला की लोक असे धावत जातात आणि असेल त्या भांड्यात पाणी घेऊन जातात। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गावाला ज्यांचा आधार असतो त्या विहिरींचा जीव तळाला गेलाय आणि धरणांचं पाणी तर आटतच चाललंय। बीड जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही। दारात नळ तर आहेत, पण त्यांना महिनोन महिने पाणीच येत नाही आणि पाणी सोडलं तर लाईटही नसते। त्यामुळे लोकांची तहान आता टँकरवरच अवलंबून आहे। एक महिना पाणी येत नाही, काही नाही, आणि टँकरद्वारे पाणी घ्यावं लागतं। पाणी आणि एखाद्या वेळेस समजा नळ बी आहे तर पाणी आलं तर लाईन राहत नाही, त्याच्यामुळं परेशानी होती। पैशाने आम्हाला टँकरद्वारे पाणी घ्यावं लागतं, पैसे देऊन। अशी परिस्थिती आमची, बिकट परिस्थिती। बीड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही धरणांमध्ये पाणी आहे, मात्र हे पाणी सोडलं जात नाहीये। त्यामुळे एकीकडे पाणीपट्टी तर भरायची आणि दुसरीकडे टँकरलाही पैसे मोजायचे, अशा दुहेरी कात्रीत ग्रामस्थ अडकलेत। सकाळी पाणी आलेलं आहे आपल्या नगरपालिकाचं, तरी बी 8 वाजता तर लाईट नव्हती म्हणून पाणी भेटलं नाही आपल्याला। नगरपालिका घडपट्टीचं भरावंच लागते आपल्याला, नाही का, पाणीपट्टी। तरी बी ही पैसे भरल्यानंतर बी पाणी वेळेवर येत नाही, तरी बी आम्हाला टँकरला पैसे मोजावं लागतं, 800 रुपये 1000 रुपये, नाही का, असं चालू आहे। आता कुठे एप्रिल महिना सुरू झालाय तर आतापासून पाण्याची ही अशी टंचाई निर्माण झाली आहे। धरणात कमी का होईना पण पाणी आहे, मात्र ते वेळेत सोडलं जात नाहीये। त्यामुळे खिशाला कात्री लावून पाण्याचे टँकर मागवावे लागतायत। त्यामुळे पाणीपट्टीचा भुर्दंड तर आहेच, वरून टँकरसाठीची ही कात्री लोकांच्या खिशावर चालवली जाते। नलपट्टी भरली ना, 2 घेतले, 2 नलपट्टी भरली, त्याचं काय? नलपट्टी भरल्यानंतर अगर 8 दिवसाला पाणी येत नाही, ही कोणची गोष्ट झाली? आम्हाला काही करा तुम्ही, आम्हाला 8 दिवसात पाणी सोडा। नलपट्टी वेळेवर घ्यायला लागले, 3500 रुपये दिले आम्ही। तर माझा एवढंच म्हणणं आहे, नगर परिषदला लय पाण्याची अडचण आहे, कृपया करून पाणी तुम्ही वेळेवर सोडा, आणि हेच आमची मागणी आहे। सध्या राज्यातल्या अनेक गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तर काही गावातील बाया बापे डोक्यावर हंडी आणि कळशा घेऊन मैलोन मैल पाण्याच्या शोधात निघालेत। त्यामुळे सरकारनं वेळीच पाण्याची सोय करून द्यावी आणि त्याचबरोबर येत्या उन्हाळ्यासाठी ठोस नियोजन करावं, जेणेकरून लोकांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।